2005 पासूनची ही मागणी आहे। हा विषय आला केव्हा? 2005 ला ज्या वेळेला मुंबईत महापूर आला। महापूर आल्याच्या नंतर ज्या पद्धतीने सगळी मुंबईची वाताहत झाली तेव्हापासून मिठी नदीचा विषय आला। कारण त्याच्या अगोदर मिठी नदी एक नालाच होता। ज्या वेळेला पूर घुसला, राजांच्या घरात पाणी आलं, माझ्या घरात मिठी नदीचं पाणी आलं, तेव्हा आम्ही सगळे खडबडून जागे झालो। माझे 2-3च प्रश्न आहेत की याची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे। याच्या छोटे छोटे लोक जे पकडतायत, वरचे कोण लोक आहेत ते पण आले पाहिजेत। कमिशनरच्या सहीशिवाय प्रस्ताव पास होतो का? ॲडिशनल कमिशनरच्या सहीशिवाय प्रस्ताव पास होतो का? स्टँडिंग कमिटीच्या अप्रूव्हलशिवाय प्रस्ताव पास होतो का? स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन कोण कोण होते? प्रत्येक वेळेला कोण कोण होते? ते आता कुठे आहेत? त्यांचे मेंबर कुठे आहेत? या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। माझं मत असं आहे, हा चौकशीचा जो स्कोप आहे, ज्याला नाही वाढवला नाही पाहिजे, त्याचा स्कोप 2005 पासून ते आतापर्यंत, कारण त्यांची जी लक्षवेधी आहे त्या लक्षवेधीत असं म्हटलंय की 2005 पासून आतापर्यंत 2000 कोटी रुपये खर्च झालेत। आता 2000 कोटी जे खर्च झाले आहेत ते काही 1-2 वर्षात झालेले नाहीयेत, ते 2005 पासून ते आतापर्यंत झालेले आहेत। त्याच्यामुळे पूर्ण स्कोपमध्ये 2005 पासून ते आतापर्यंत सगळ्याची चौकशी झाली पाहिजे। काय झालं, कसं झालं, कुठल्या प्रोसिजरने झालं, प्रोसिजर कुठे बेंड झाल्या, त्या प्रोसिजर बेंड कशा झाल्या, हे सगळं त्याच्यात आलं पाहिजे। कारण आता ईडी आली आहे त्याच्यामुळे ते तर शेवटपर्यंत जाणार।